करवा चौथ, पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनींनी केलेलं पवित्र व्रत हे तर आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण या परंपरेमागे दडलेली राणी वीरावतीची खरी कहाणी तुम्हाला माहीत आहे का? आजही लाखो स्त्रिया चाळणीतून चंद्राला का पाहतात आणि कशा प्रकारे एका राणीनं आपल्या अढळ श्रद्धेनं आणि कठोर तपश्चर्येनं भगवान शिव आणि माता पार्वतीला प्रसन्न करून आपल्या पतीचे प्राण परत आणले. आज आपण करवा चौथची तीच अद्भुत कहाणी उलगडणार आहोत, जिथे प्रेम, त्याग आणि भक्तीने मिळून श्रद्धेची एक शाश्वत परंपरा निर्माण केली. कहाणी सुरू होण्याआधी कमेंट्समध्ये जय चौथ माता असं नक्की लिहा आणि ही दैवी कथा सगळ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून या व्हिडिओला लाईक करा. फार पूर्वी प्राचीन काळी वीरवती नावाची एक अतिशय सुंदर आणि सद्गुणी राणी होती. ती तिच्या 7 मायाळू भावांची एकुलती एक लाडकी बहीण होती, जे तिच्यावर जीवापाड प्रेम करायचे आणि तिला फुलासारखं जपायचे. वीरवतीचा विवाह एका पराक्रमी आणि उदात्त राजाशी झाला होता आणि ती आपल्या सासरी सुखाने नांदत होती. लग्नानंतर एकदा वीरवती जेव्हा आपल्या माहेरी आली तेव्हा तिनं तिच्या आयुष्यातलं पहिलं करवा चौथचं व्रत केलं. दिवसभर अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंबही न घेता तिनं हे कठोर व्रत मोठ्या श्रद्धेनं पाळले. संध्याकाळ होताच भूक आणि तहान तिला व्याकुळ करू लागली. अस्वस्थ आणि थकलेली ती चंद्राच्या उगवण्याची आतुरतेनं वाट पाहत होती. आपल्या बहिणीची ही अवस्था पाहून तिच्या भावांच्या काळजाला पाझर फुटला. त्यांना ठाऊक होतं की जोपर्यंत चंद्र दिसत नाही त्यांची लाडकी बहीण अन्न पाणी ग्रहण करणार नाही. तिचा तो निस्तेज आणि थकलेला चेहरा भावांना पाहावेना म्हणून तिचा उपवास सोडवण्यासाठी त्यांनी एक युक्ती शोधून काढली. ते नगराबाहेर गेले आणि एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांनी आग पेटवली आणि त्या आगीसमोर एक चाळण धरली, जेणेकरून लांबून ते अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखं दिसावं. मग त्यांनी आपल्या भोळ्या बहिणीला हाक मारली आणि म्हणाले, बघ ताई, चंद्र उगवला, ये अर्घ्य देऊन आपलं व्रत पूर्ण कर. वीरावतीनं दुरून त्या खोट्या चंद्राकडे पाहिलं आणि त्यालाच खरा चंद्र समजली. तिनं पूजा करून आपला उपवास सोडला. पण जसा तिनं अन्नाचा पहिला घास तोंडात घेतला, बातमी आली की तिच्या पतीची तब्येत अचानक खूप जास्त बिघडली आहे. राणी तात्काळ आपल्या पतीकडे जाण्यासाठी निघाली आणि वाटेत तिची भेट भगवान शिव आणि माता पार्वती यांच्याशी झाली. माता पार्वतीने तिला सांगितले की तिच्या भावांनी कपटाने तिचा उपवास वेळेआधीच सोडवला होता आणि म्हणूनच तिच्या पतीवर हे संकट ओढवले होते. आपल्या चुकीची जाणीव होताच वीरावती पश्चात्तापाने रडू लागली आणि देवीकडे क्षमा याचना करत आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी उपाय विचारू लागली. तेव्हा देवी पार्वतीनं तिला धीर दिला आणि म्हणाल्या, पूर्ण 1 वर्षभर येणाऱ्या प्रत्येक चौथचा उपवास पूर्ण निष्ठेने कर आणि पुढच्या करवा चौथला पुन्हा पूर्ण श्रद्धेने आणि विधीपूर्वक व्रत पूर्ण कर. तेव्हाच तुझ्या पतीला पुनर्जीवन मिळेल. वीरावतीने देवी पार्वतीच्या आज्ञेचे अक्षरशः पालन केले. तिने वर्षभरातील प्रत्येक चौथचे व्रत पाळले आणि पतिसेवेत स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. जेव्हा पुढच्या करवा चौथचा दिवस उजाडला तेव्हा तिने पुन्हा एकदा पूर्ण भक्तिभावाने आणि निष्ठेने ते व्रत ठेवले. तिच्या ह्या अढळ श्रद्धेवर आणि भक्तीवर प्रसन्न होऊन चौथ मातेने तिच्या पतीला पुन्हा एकदा जीवदान दिले. चंद्रोदय होताच आणि तिने व्रत सोडताच तिचा पती चमत्कारिकरित्या बरा झाला आणि पुन्हा जिवंत होऊन उठून बसला. असं मानलं जातं की तेव्हापासून स्त्रिया चाळणीतून चंद्र पाहतात, आपला उपवास सोडण्यापूर्वी त्याची सत्यता पारखण्यासाठी, जेणेकरून राणी वीरवतीसारखी चूक त्यांच्याकडून पुन्हा कधीही घडू नये. या कथेतून एका पत्नीच्या अढळ प्रेमाचं, निष्ठेचं आणि त्यागाचं सामर्थ्य दिसून येतं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
उद्याची कथा सर्वांत आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.